नमस्कार. ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाणे महानगरपालिकेचा सुमारे 3,390 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आज ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांनी सर्वसाधारण सभेसमोर सादर केला. ठाणे महानगरपालिकेचा हा विक्रमी अर्थसंकल्प आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. सुमारे 2,233 कोटी रुपयांचं महसुली उत्पन्न या अर्थसंकल्पामध्ये अपेक्षित धरण्यात आलं असून शासकीय अनुदानापोटी 232 कोटी रुपये तर कर्ज किंवा कर्ज रोख्यांच्या माध्यमातून 535 कोटी रुपयांचं उत्पन्न या अर्थसंकल्पामध्ये अपेक्षित धरण्यात आलं आहे. मालमत्ता करामध्ये कुठल्याही प्रकारची वाढ सुचवण्यात आलेली नसली तरी मालमत्ता कराऐवजी जललाभ कर आणि मलनिस्सारण करामध्ये चांगलीच वाढ झाल्याचं चित्र या अर्थसंकल्पामध्ये बघायला मिळतं. मालमत्ता कराच्या माध्यमातून यंदाच्या वर्षी 480 कोटी रुपयांचं उत्पन्न ठाणे महानगरपालिकेने अपेक्षित असून गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये ते सुमारे 90 कोटी रुपये एवढं जास्त आहे. 1 जुलैपासून GST अर्थात गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स हा लागू होणार आहे. त्यामुळे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्सच्या माध्यमातून सुमारे 756 कोटी रुपयांचं उत्पन्न या अर्थसंकल्पामध्ये अपेक्षित करण्यात आलं आहे. 400 कोटी रुपयांचा मालमत्ता कर महानगरपालिकेने अपेक्षित धरलेला असला तरीही जे नागरिक वेळेवर कर भरतात त्यांना प्रोत्साहन योजना देखील आणण्यात आली आहे. 31 मे 2017 पर्यंत जे भरतील त्यांना 10%, 30 जून 2017 पर्यंत जे मालमत्ता कर भरतील त्यांना 5%, 31 जुलैपर्यंत जे मालमत्ता कर भरतील त्यांना 3% सूट या अर्थसंकल्पामध्ये देण्यात आली आहे. पाणी करांच्या माध्यमातून सुमारे 125 कोटी रुपयांचं उत्पन्न या अर्थसंकल्पामध्ये अपेक्षित धरण्यात आलं आहे. ठाणे महानगरपालिकेच्या या अर्थसंकल्पामध्ये ठाणेकर नागरिकांना पाण्याच्या संदर्भात चांगल्या सोयी मिळाव्यात या दृष्टिकोनातून विविध प्रकारच्या योजना आखण्यात आल्या आहेत. शाई धरणासाठी यंदा प्रथमच 25 कोटी रुपयांची तरतूद ठाणे महानगरपालिकेने केली असून ठाणे शहराचा पाणी वितरण व्यवस्था ही अधिकाधिक सुरळीत व्हावी या दृष्टिकोनातून पाणी वितरण व्यवस्थेचं रिमॉडेलिंग करण्यासाठी देखील ठाणे महानगरपालिकेने या अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली आहे. त्याचप्रमाणे ठाणे महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना 24/7 अर्थात 24 तास पाणी पुरवठा मिळावा या दृष्टिकोनातून ठाणे महानगरपालिकेने आता प्रयत्न सुरू केले असून त्यासाठी सुमारे 50 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. प्रायोगिक तत्त्वावर उथळसर प्रभाग समितीमध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे यापुढे ठाणेकर नागरिकांना मीटरिंगच्या माध्यमातून पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे पाण्याचं लेखापरीक्षण हे आता होणार असून स्काडाद्वारे जलनियोजन देखील होणार असल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सुमारे 1,15,000 स्मार्ट मीटर बसवण्यात येणार असल्याची माहिती देखील आयुक्तांनी दिली असून त्यासाठी सुमारे 20 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये सध्या जो डेव्हलपमेंट प्लॅन अर्थात विकास आराखडा सुरू आहे त्याची जवळपास 56% एवढी अंमलबजावणी आत्तापर्यंत झालेली आहे. मात्र 2022 पर्यंत ठाणे शहरातील विकास आराखड्याची 90% एवढी अंमलबजावणी करण्याचं आपलं धोरण असल्याचं ठाणे महानगरपालिका आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये म्हटलं आहे. रस्ते विकसित करण्यासाठी 5 वर्षांकरता रोड डेव्हलपमेंट विजन प्लॅन तयार करण्यात आला असून त्यामध्ये गायमुखपासून दिव्यापर्यंत 86.54 किलोमीटर लांबीचे एकंदर 81 रस्ते विकसित करण्याची योजना या माध्यमातून आखण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 2017-2018 या वर्षात कन्स्ट्रक्शन TDRच्या माध्यमातून 4.64 किलोमीटर लांबीच्या 7 रस्त्यांच्या विकासनाची कामं हाती घेण्यात आली असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. त्यामुळे महानगरपालिकेवरील सुमारे 113 कोटी रुपयांचा बोजा कमी होणार असल्याची माहिती देखील आयुक्तांनी दिली आहे. रस्ते बांधणीसाठी सन 2017-2018 मध्ये मागील दायित्वासह रस्ते मजबूतीकरण आणि रुंदीकरण या लेखाशीर्षात 100 कोटी, विकास आराखड्यातील रस्ते रुंदीकरणासाठी 100 कोटी आणि मिसिंग लिंक रस्ते या लेखाशीर्षा अंतर्गत 60 कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहे. म्हणजे
जवळपास 260 कोटी रुपयांचे रस्ते हे आगामी 5 वर्षामध्ये ठाणे शहरामध्ये निर्माण होतील अशी माहिती देखील आयुक्तांनी दिली आहे. त्याचप्रमाणे ठाणे शहरामध्ये अनेक महत्त्वाकांक्षी योजना या माध्यमातून राबवण्यात येणार आहेत. UTWT अंतर्गत सिमेंट काँक्रिटीकरण, नवीन मॉडेल रोड विकसित करणे, कोस्टल रोड, फूट हिल रोड, स्ट्रीट आर्ट गॅलरी, कळवा ते पारसिक लिंक रोड असे अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प या संपूर्ण अर्थसंकल्पामध्ये प्रस्तावित करण्यात आले आहेत. ठाणे शहरामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने चित्रपटांचं शूटिंग होत आहे. त्यामुळे ठाणे शहरातील किरण मिल्सच्या जागेवर एक अत्याधुनिक स्टुडिओ उभारण्याची संकल्प देखील आयुक्तांनी या संपूर्ण अर्थसंकल्पामध्ये सादर केला आहे. त्याचप्रमाणे इनलँड वॉटर ट्रान्सपोर्ट, गायमुख नागला बंदर, कोलशेत बाळकुम चौपाटी, त्याचप्रमाणे पारसिक चौपाटी, गायमुख रेती बंदर, खाडी विकास आणि सुशोभीकरण यासाठी सुमारे 100 कोटी रुपयांचा निधी आयुक्तांनी आपल्या अर्थसंकल्पामध्ये प्रस्तावित केला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागासाठी देखील ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांनी विविध योजना सुरू करून दिल्या आहेत. सध्या ठाणे शहरात सुरू झालेली सिग्नल शाळा चांगलीच गाजते आहे. विविध प्रकारच्या चॅनल्सने देखील याची चांगली दखल घेतली आहे. यातून हुरूप घेऊन ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागासाठी विविध प्रकारच्या योजना राबवण्यात येणार आहे. त्यामध्ये जकात नाका शाळा, व्हर्च्युअल स्कूल, रात्रशाळा, बालवाडी प्रकल्प, स्मार्ट सेमी इंग्लिश स्कूल, कृतीयुक्त अभ्यासक्रम, ठाणे महानगरपालिकेच्या इंग्रजी शाळांचा दर्जा सुधारणं, त्याचप्रमाणे इतरही शाळांची निर्मिती करणं आदी धोरणं या संदर्भात राबवण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे साक्षर ठाणे, डिजिटल शाळा, रात्रशाळांची निर्मिती आदी विविध उपक्रम देखील शिक्षण विभागासाठी राबवण्यात येणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेसाठी देखील आयुक्तांनी या अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद केली आहे. ठाणे महानगरपालिकेची परिवहन सेवा सुधारावी, त्या माध्यमातून ठाणेकर नागरिकांना चांगल्या प्रकारची सेवा मिळावी या दृष्टिकोनातून ठाणे महानगरपालिका ठाणे परिवहन सेवेला सातत्याने अनुदान देत आलेलीच आहे. मात्र पुढच्या वर्षीपासून दरवर्षी 25 कोटी रुपयांचा निधी हा बसेसच्या रिप्लेसमेंटसाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती देखील आयुक्तांनी दिली आहे. जोपर्यंत जुन्या जाऊन नवीन बसेस येत नाहीत तोपर्यंत महानगरपालिकेच्या परिवहन सेवेचा दर्जा सुधारू शकत नाही. या दृष्टिकोनातून ही तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती देखील आयुक्तांनी दिली आहे. त्याचप्रमाणे नवनवीन बस डेपो निर्माण करणं, नवीन सुविधा उपलब्ध करून देणं या देखील गोष्टी परिवहनच्या माध्यमातून होणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे. श्री दत्ता घाडगे यांच्या वतीने ठाणे वर्तमानच्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री दत्ता घाडगे यांच्या वतीने ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीच्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. नवीन पितांबरी बार मध्ये आहे अँटीबॅक्टेरियल एजंट जो भांड्यांना चकाचकच नाही तर निर्जंतुकही बनवतो. सर्वोत्तम स्वच्छता तुमच्या पाशी जर नवीन पितांबरी बार असेल तुमच्या हाती. ठाणे शहरातील दैनंदिन घडामोडी ठाणेकरांपर्यंत पोहोचवणाऱ्या ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीला श्री संजय घाडीगावकर यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीच्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त श्री संजय घाडीगावकर यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. बस रोक दो. कितने हो भाई साहब? सर 55 रुपये. 55 रुपये? हाँ ये लीजिए. सर छुट्टे नहीं हैं. छुट्टी तो मेरे पास भी नहीं है. तो एक काम कीजिए सर, यूपीआई के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए. मेरा वर्चुअल आईडी पीछे लिखा हुआ है. अच्छा ओके.
हम यूपीआई को सपोर्ट करते हैं। मेरा देश मेरा देश मेरा देश मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है। नगरसेविका सौ नम्रता हेमंत पमनानी आणि श्री राजू पमनानी यांच्या वतीने ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीच्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा। पुनश्च एकदा श्री पमनानी कुटुंबियांच्या वतीने ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीच्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। सलाईन कुठे लावायची या वादातून काल ठाणे सिव्हिल रुग्णालयातील रुग्णाने आणि इतर 20 जणांच्या टोळक्याने 2 शिकाऊ डॉक्टरांना मारहाण केल्याने संतप्त डॉक्टरांनी कालपासून काम बंद आंदोलन सुरू केलं होतं। आज रुग्णालय प्रशासन, पोलीस आणि डॉक्टरांशी झालेल्या चर्चेनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं आहे। दरम्यानच्या काळात सिव्हिल हॉस्पिटलमधील रुग्णसेवेवर या आंदोलनाचा चांगलाच परिणाम झाल्याचं चित्र बघायला मिळालं। सलमान खान आणि जावेद शेख असं मारहाण झालेल्या 2 डॉक्टरांची नावं आहेत। हाताला दुखापत झाल्यामुळे मस्तकी मेमन हा रुग्ण काल सिव्हिल रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल झाला होता। यावेळेस सलाईन लावण्यावरून वाद निर्माण झाला। त्यावेळेस सदर रुग्ण आणि त्याच्या साथीदारांनी या डॉक्टरांना मारहाण तर केलीच, शिवाय रुग्णालयाची देखील तोडफोड केली। त्यानंतर डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केलं। त्यातून अत्यावश्यक सेवा मात्र वगळण्यात आल्या होत्या। दरम्यान ही मारहाण सुरू असताना ड्युटीवर असलेले 4 पोलीस कुठे होते असा सवाल संतप्त डॉक्टरांनी केला आहे। या घटनेनंतर आज दुपारपर्यंत डॉक्टरांचं काम बंद आंदोलन सुरू होतं। दुपारी झालेल्या चर्चेनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं। काम बंद म्हणजे पूर्णपणे काम बंद करून आम्हाला लोकांचं प्रेम गमवायचं नाही आहे। आम्ही इमर्जन्सी सर्व्हिसेस चालू ठेवलेल्या आहेत। लेबर वार्ड म्हणजे डिलिव्हरी आलेल्या महिलांचं डिलिव्हरी करणे ही इमर्जन्सी सर्व्हिस आहे, ती पण चालू ठेवलेली आहे आणि मेडिकल लिगल केसेस पण चालू ठेवले आहेत। फक्त ओपीडी जे आहे रुटीन ओपीडी ती आम्ही बंद केली आहे। हे रुटीन ओपीडी जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत शासनाला जाग येत नाही। प्रशासनाकडून आमच्यावर दबाव करण्यात आला काम चालू ठेवा, परंतु आम्ही त्यांच्या दबावाला बळी पडलेलो नाही आहोत। कारण आमच्या मागण्या ही वारंवार इन्सिडन्स होतात। मागच्या 10 वर्षापासून मी इथं सर्व्हिसला आहे। यामध्ये दर वर्षामध्ये 3 इन्सिडन्स होतात। पोलीस डिप्लॉय होतात, 15 दिवसानंतर त्यांना दुसरीकडे बंदोबस्त ड्युटीला लावलं जातं आणि परत आहे तशी परिस्थिती, वातावरण तप्त असताना ते निर्णय घेतात चांगला आणि 15 दिवसानंतर आहे तशी परिस्थिती होते। दरम्यान डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या 5 जणांना या प्रकरणी पोलिसांनी अटक केल्याची माहिती हाती आली आहे। त्यात 4 जण अटक केलेले आहेत, 4 आरोपी अटक केलेले आहेत आणि 5वा मुख्य आरोपी जो आहे तो एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे। तो आमच्या ताब्यात आहे। त्याला डिस्चार्ज दिलं की आम्ही अटक करून त्याला कोर्टात प्रोड्यूस करू। याच्यात सगळे नॉन बेलेबल सेक्शन्स लावलेले आहेत। विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने एका मोर्चाचं आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयावर करण्यात आलं होतं। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या आजही प्रलंबित आहेत। या शिष्यवृत्त्या विद्यार्थ्यांना ताबडतोब देण्यात याव्यात अशी मागणी यावेळेस करण्यात आली। त्याचप्रमाणे नीटची परीक्षा ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये घेण्यात यावी। ठाणे शहरामध्ये जरी ही परीक्षा घेण्यात येत असली तरी इतरत्र ही परीक्षा घेण्यात येत नाही, त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात खोळंबा होतो असं देखील यावेळेस मोर्चेकऱ्यांनी स्पष्ट केलं। त्याचप्रमाणे स्थानिक भाषांमध्ये ज्या राज्यामध्ये जी भाषा असेल त्या राज्यामधल्या भाषेमध्येच ही परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी देखील यावेळेस करण्यात आली। राष्ट्रवादीचे ठाणे अध्यक्ष श्री आनंद परांजपे, विरोधी पक्षनेते श्री मिलिंद पाटील आदींच्या उपस्थितीमध्ये हे आंदोलन आज करण्यात आलं। नीटची जी परीक्षा होणार आहे ठाणे जिल्ह्यामध्ये जरी त्याचं सेंटर आलं असेल तरी रायगड असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, पालघर जिल्हा असेल, या प्रत्येक जिल्ह्यामध्ये नीटचं सेंटर झालं पाहिजे आणि नीटची परीक्षा ही प्रत्येक राज्याच्या स्थानिक भाषेमध्ये झाली पाहिजे। महाराष्ट्रामध्ये ती मराठीमध्ये नीटची परीक्षा झाली पाहिजे। या प्रामुख्याने 3 मागण्या आहेत। याचं निवेदन लवकरच प्रदेशाध्यक्ष युवक विद्यार्थ्यांचे संग्राम कोते पाटील येणार आहेत आणि जिल्हाधिकाऱ्यांना तशा प्रकारचं निवेदन हे आम्ही देऊ। काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री राजेश जाधव यांच्या वतीने ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीच्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा। पुनश्च एकदा श्री राजेश जाधव यांच्या वतीने ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीच्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा।
बॅरॉन मेल स्टुडिओचा लग्नसराई धमाका 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या रंगात अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन स्टुडिओ. एथनिक मेन्सवेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टीवेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन स्टुडिओ. पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी हो बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन स्टुडिओ. ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीच्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख श्री गोपाळ लांडगे यांच्या वतीने ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीला हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा श्री गोपाळ लांडगे यांच्या वतीने ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीला हार्दिक शुभेच्छा. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते श्री नजीब मुल्ला यांच्या वतीने ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीच्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. ठाणेकर नागरिकांना ठाणे शहरातील प्रत्येक बातमी पोहोचवणाऱ्या ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीच्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त श्री नजीब मुल्ला यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. ठाणे शहरामध्ये सध्या नवरात्रोत्सवाची धूम सुरू आहे. ठाणे पूर्व परिसरामध्ये पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चैत्र नवरात्रोत्सव सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे अत्यंत भव्य देखणे सेट्स या ठिकाणी उभारण्यात आले आहेत. दररोज विविध प्रकारच्या सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचं या ठिकाणी आयोजन करण्यात येतं. अनेक मान्यवर दररोज या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी येत आहेत. काल राज्यमंत्री श्री संजय राठोड यांनी या ठिकाणी हजेरी लावून देवीचं दर्शन घेतलं. दररोज हजारोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी देवीच्या दर्शनार्थ येत आहेत. जास्तीत जास्त ठाणेकरांनी देवीच्या दर्शनार्थ उपस्थित राहावं असं आवाहन पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. गेली 4 वर्ष 5 वर्ष या चैत्र नवरात्रीचं जय अंबे तरुण आनंदी प्रतिष्ठान जय अंबे नवरात्रोत्सव साजरा केला जातो आहे. आणि यावर्षी आम्ही एक वेगळी थीम म्हणजे थायलंडमधली जी काही मंदिरं असतात त्याची प्रतिकृती आम्ही तयार केलेली आहे. आणि या पूर्ण 8 ते 9 दिवसामध्ये वेगवेगळे पारंपरिक आपले जे काही कार्यक्रम आहेत सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आणि गेल्या 4 वर्षापासून या कोपरीच नव्हे तर पूर्ण ठाणे शहरातून लोकांची म्हणजे ओघ इकडे येतोय. खासदार श्री राजन विचारे यांच्या पुढाकाराने दरवर्षीप्रमाणे यंदाही चैत्र नवरात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील प्रचंड मोठा भव्य सेट या ठिकाणी उभारण्यात आला आहे. आकर्षक विद्युत रोषणाई त्याचप्रमाणे संपूर्ण तलाव पाळी या निमित्ताने सजवण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील विविध प्रकारच्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. ख्यातनाम कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या कीर्तनाचं आयोजन काल या ठिकाणी करण्यात आलं होतं. अत्यंत खमंग आणि खुसखुशीत अशा प्रकारचं हे कीर्तन ऐकण्यासाठी ठाणेकरांनी मोठी गर्दी केली होती. माजी नगरसेवक श्री राम एगडे यांच्या पुढाकाराने आणि ओम नागेश्वर सहस्त्रचंडी मित्रमंडळ यांच्या सहकार्याने दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणे शहरातील कोलवाड परिसरामध्ये हवनात्मक सहस्त्रचंडी नवकुंडीय महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक दररोज उपस्थित राहतात. देवीच्या दर्शनार्थ मोठ्या संख्येने ठाणेकर नागरिक या ठिकाणी येत आहेत. या ठिकाणी असलेल्या नवकुंडीय महायज्ञाला
यज्ञविधीला प्रदक्षिणा घातल्यास मनोकामना पूर्ण होतात अशी भाविकांची धारणा असते. त्यामुळे या ठिकाणी भाविकांची संख्या दरवर्षी वाढत असल्याचं चित्र बघायला मिळतं. चैत्र नवरात्री गेले मी माझे गुरु धर्मदास महाराजजी आणि माझे वार्डातले सर्व कार्यकर्ते आणि वार्डातल्या भगिनी माता ह्या गेले 15 वर्षापासून माझ्या देवीसाठी दर्शनासाठी येतात आणि यज्ञासाठी बसलेले असतात. तसेच या विभागामध्ये येणाऱ्या सर्व मुलं मुली लेडीज लोक या संपूर्ण महिला आपल्या या 108 फेऱ्या मारून आपल्या मनातली मन्नत मागत असतात. ठाणे महानगरपालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक श्री प्रकाश बर्डे यांच्या वतीने ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीच्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा श्री प्रकाश बर्डे यांच्या वतीने ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीच्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री सचिन मोरे यांच्या वतीने ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीच्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीच्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त श्री सचिन मोरे यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.